सुखावहता आहे. आपल्या सगळ्यांची धडपड तीच आहे. वी वॉन्ट टू बी हॅपी, वी वॉन्ट टू बी कंटेंटेड. आता ह्या 4 टप्प्यातून प्रवास कसा होतो, म्हणजे किशोर कुमारचं तुम्ही गाणं ऐकलं असेल की आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहां गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार. असं जग आहे का अस्तित्वात? नाही आहे, पण कल्पना केलेली आहे. कल्पना करायला काय हरकत आहे? आणि कल्पना करणं म्हणजे कल्पनेकडे धडपड करणं. लहान मुलं जेव्हा आपला प्रवास सुरू करतात, तुमचा आमचा सगळ्यांचा शैक्षणिक प्रवास आठवा. छोटा एकेकाळी तांत्रिक शिक्षण देणाऱ्या मुलांच्या टॅलेंटसाठी प्रसिद्ध होतं. तिथून मुलं जेई आणि नीट वगैरे परीक्षेतून तांत्रिक शिक्षणाच्या सर्वोच्च संस्थांकडे ऍडमिशन घ्यायचे. जोवर फार त्यांच्यावरती यशस्वीतेचा ताण नव्हता तोवर सगळं ठीक होतं. आता कोटा हे गाव कशाकरता प्रसिद्ध आहे? आत्महत्येसाठी नाही. कोटा या गावी दर 15 दिवसाला शासनाने अथक प्रयत्न करूनही दर 15 दिवसाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. 24 आत्महत्या झाल्या. 27 आता म्हणाला, एखादी मुलगी म्हणाली तर त्याच्यावर पालकांची काय प्रतिक्रिया असते? कोचिंग क्लास लावला, मला परवडलं, आम्ही पोटाला चिमटा घेऊन एवढी लाख लाख रुपये फी भरून कोचिंग क्लास लावून दिला आणि तुला का नाही जमत? बरं, आता पालकांचं असं झालंय, इकडून पैसे टाकायचे आणि तिकडून मेरिटचं पोट्ट काढायचं. जमेल का? होईल का? असं मशीन आहे का? पैशाचा आणि यशाचा संबंध लावून तुम्ही काय केलेलं आहे? त्या मुलांना दुसरा कुठलाही मार्ग ठेवला नाही. बरं, मला एक सांगा, निखळ एखादा विषय समजून घेण्याचा इंटरेस्ट त्यांचा ठेवलेला आहे का? नाही. जोवर तुम्ही हा यशाकडे जाणारा मार्ग एन्जॉय करत नाही तोवर तुम्हाला यश मिळू शकत नाही. मानेवर जू ठेवून जर ते बैल तो स्पर्धेमध्ये टिकून नाही शकत, येऊ नाही शकत. पण त्याच्या मानेवर अदृश्य जू आहे की मिळाले पाहिजे, मिळाले पाहिजे, मिळतील की नाही, मिळतील की नाही, मिळालेच पाहिजे. मग च आला की सक्ती आली, सक्ती आली की टेन्शन आलं, टेन्शन आलं की परफॉर्मन्स कमी होऊन जातो. मोकळ्या मनाने एखादा अभ्यास करत असेल ज्याला परीक्षेचं काही नाहीच आहे उद्दिष्ट, तो किती छान आनंद घेईल त्या विषयाचा, तो आनंद त्याला मिळू देत नाहीत. यशाचं, आनंदाचं एक रहस्य असं आहे, देर इज नो गोल or a place of happiness, the path towards happiness is itself happiness. गौतम बुद्धाने सांगितलं की the path is happiness. ही वाटच आनंद आहे. गंतव्यस्थान तिथे जाऊन आनंद मिळेल असं नाही आहे. त्या उद्दिष्टाकडे जाणारी वाटचालच आनंदी आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये ते असं म्हणतात, या विषयाच्या चिंतनामध्ये मी 2.5 वर्ष अत्यंत आनंदाने विहार केला. तो आनंद आता लोप पावलेला आहे, संपलेला आहे. तुम्ही एखादी गोष्ट मिळवायची ठरवली आणि मिळवल्याच्या नंतर मग काय? आता काय? जो मिलने की तो वो तो राह बनी खुद मंजिल, पीछे रह गई मुश्किल. तो आनंददायक प्रवास झाला पाहिजे ना. परीक्षेचं तुम्हाला तुमच्या काळ, आमच्या काळात तरी मला असं वाटायचं, परीक्षा संपली त्या दिवशी आपल्याला एकदम मोकळं वाटायचं, पण थोड्या वेळाने पोकळता जाणवायची, कारण संपलं ना. शेवटी आनंद कशात आहे? ती लगबग, ती घाई, ते सकाळी उठणं, ते रात्री जागणं, मग ते मित्रांशी गप्पा मारणं, बोलणं, तुझं झालं का, माझं झालं का, आणि मग तो पेपर देणं, तीच तर मजा होती ना. शेवटी एखादी वस्तू, म्हणजे हरिवंशराय बच्चन यांची फार सुंदर, त्यांनी मधुशाला नावाचं महाकाव्य लिहिलं. त्या पूर्ण मधुशालामध्ये हाला म्हणजे मध्य, प्याला म्हणजे पेला, आणि मधुशाला म्हणजे मध्यालय, ह्या 3 रूपकांची सांगड घालून पूर्ण आयुष्याच्या तत्वज्ञानाचं त्यांनी सगळा हे मांडलेला आलेख. ते असं म्हणतात की उस हाला से चाव मुझे जो दूर अधर से है हाला, उस प्याले से चाव मुझे जो दूर हथेली से है प्याला, प्यार नहीं पाने में है पीने के अरमानों में, पा जाता तो हाय न इतनी प्यारी लगती मधुशाला. अरे मिळाले की संपलं मग त्याची मजा. ती मिळवण्यापर्यंतची जी
अधीरता आहे. म्हणजे लग्नाच्या बाबतीत सगळ्यात सुखाचा काळ कुठला?